नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. विचार करा, लंडनच्या त्या धुक्याने वेढलेल्या गल्ल्या, हातामध्ये भिंग आणि डोक्यात न सुटणारी कोडी. पण या सगळ्यात जर थोरले शेरलॉक भाऊच अचानक गायब झाले तर? हो, तुम्ही बरोबर ओळखलं. आपली लाडकी, बिनधास्त आणि हुशार एनोला होम्स तिच्या तिसऱ्या आणि सगळ्यात मोठ्या केस घेऊन नेटफ्लिक्सवर परत आली आहे. एनोला होम्स 3बद्दल सोशल मीडियावर एवढी हवा होती की पिक्चर रिलीज होताच मी एकदम पॉपकॉर्न घेऊन बसलो. पण हा सिनेमा पाहिल्यावर पैसा वसूल झाला की वेळेचा बुडबुडा, हेच आज आपण अगदी आपल्या मराठी स्टाईलमध्ये सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. आता वळूयात आपल्या नेहमीच्या प्रश्नाकडे, गोष्ट काय आहे राव? तर मित्रांनो, मागच्या 2 भागात एनोलाने स्वतःला एक भारी डिटेक्टिव्ह म्हणून सिद्ध केलं आहे. आता ती आयुष्याच्या एका नवीन वळणावर आहे. लॉर्ड ट्यूक्सबरी तिच्या प्रेमात वेडापिसा झाला आहे आणि थेट लग्नाची मागणी घालतो. दोघांचं लग्न माल्टामध्ये ठरतं, पण आपली एनोला विचारात पडते, लग्नानंतर माझं होम्स हे नाव आणि माझं स्वातंत्र्य हरवून बसेल का? आता तुम्ही म्हणाल, यात सस्पेन्स कुठे आहे? खरी मेक पुढेच आहे. लग्नाच्या अगदी आदल्या दिवशी थोरले भाऊ म्हणजेच आपले शेरलॉक होम्स अचानक गायब होतात. त्यांना कोणीतरी किडनॅप केलं आहे. बरं, होम्स कुटुंबाचा एक नियम आहे, एक होम्स दुसऱ्या होम्सच्या सुगावा सोडल्याशिवाय कधीच गायब होत नाही. आता एनोला तिच्या लग्नाचे कपडे बाजूला ठेवते, हातात बंदूक घेते आणि डॉक्टर वॉटसनच्या मदतीने शेरलॉकचा शोध घेण्यासाठी माल्टाच्या चक्रव्यूहात उतरते. पुढे काय होतं? शेरलॉक सापडतो का, की यामागे मोरिआर्टीचा काही काळा गेम आहे? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावाच लागेल. अभिनयाबद्दल बोलायचं तर आपली हिरोईन मिली बॉबी ब्राऊन म्हणजे एकदम एक नंबर. ती जेव्हा कॅमेऱ्याकडे बघून बोलते तेव्हा असं वाटतं की ती आपल्या शेजारी बसूनच गप्पा मारतीये. तिचा अभिनय अत्यंत ऊर्जावान आणि लोभसवाना आहे. हिरो लॉर्ड ट्यूक्सबरीच्या भूमिकेत लुईस पॉटरिज खूपच शालीन आणि प्रेमळ दिसलाय. दोघांची केमिस्ट्री एकदम गोड आहे. पण खरी वाहवा मिळाली आहे ते आपल्या सुपरमॅन भाऊंना म्हणजेच हेन्री कॅविल यांनी. शेरलॉकच्या भूमिकेत त्यांचा रुबाबदार आणि गंभीर अभिनय खिळवून ठेवतो. त्यांची आई युडोरिया होम्सच्या भूमिकेत हेलेना बोनहॅम कार्टर जेव्हा स्क्रीनवर येते तेव्हा ती सीन चोरून नेते. तिचा अभिनय नेहमीप्रमाणे विलक्षण आणि खमंग आहे. सोबतच हिमेश पटेल यांनी डॉक्टर जॉन वॉटसनची भूमिका अगदी सुंदर पटवली आहे. सिनेमात गाणे तर नाही आहेत, पण संगीतकार आरॉन मे आणि डेव्हिड रिडले या जोडीने दिलेलं पार्श्वसंगीत एकदम कडक झालंय. जेव्हा एनोला धावते किंवा एखादा सस्पेन्स सीन्स येतो तेव्हा व्हायोलिन आणि चेलोराचे सूर तुमच्या अंगावर काटे आणतात. ॲक्शन सीन्समध्ये हे संगीत अगदी अचूक आणि ऊर्जा भरवण्याचं काम करतं. आता येऊयात मूळ मुद्द्यावर, काय आवडलं आणि काय खटकलं? सिनेमातील ॲक्शन, एनोला ट्यूक्सबरची लव्ह स्टोरी आणि शेरलॉकचा वाचविण्याची ही नवी थ्रिलर संकल्पना खरंच भारी आहे. म्हणतात ना, बुडत्याला काडीचा आधार. तसंच जेव्हा एनोला संकटात असते तेव्हा वॉटसन आणि तिच्या आईची एंट्री चित्रपटाला जिवंत करते. कथा खूप गोष्टी एकत्र सांगण्याचा प्रयत्न करते. लग्न, डिटेक्टिव्ह केस, राजकारण या सगळ्यांमुळे मध्यंतरानंतर चित्रपट थोडा भरकटतो. इथे मला एक म्हण आठवते, मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारी आपली एनोला यावेळेस हाती आले पण तोंडी न लागदे अशी झाली आहे. कारण शेवटचा सस्पेन्स तितकासा धक्कादायक वाटत नाही. तर मग अंतिम निकाल काय? हा सिनेमा कोणी पाहावा? जर तुम्हाला हलके फुलके सस्पेन्स थ्रिलर सिनेमे आवडत असतील, होम्स कुटुंबाचे तुम्ही फॅन असाल आणि विकेंडला संपूर्ण कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत काहीतरी मजेशीर पाहायचं असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. माझ्याकडून या चित्रपटाला मिळतील 5 पैकी 3 स्टार. हा एक मस्त वन टाईम वॉच कौटुंबिक मनोरंजन चित्रपट आहे. मित्रांनो, तुम्ही एनोला होम्स 3 नेटफ्लिक्सवर पाहिला आहे का? जर पाहिला असेल तर तुम्हाला एनोला आणि ट्यूक्सबरची जोडी कशी वाटली? मला खाली कमेंट करून नक्की सांगा. हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन कडक गोष्टीसह. तोपर्यंत पाहत राहा, एन्जॉय करत राहा. बाय बाय, धन्यवाद.